learn and understand a very beautiful poem from English Balbharati Standard 5. And the poem name is Strawberries. इथे स्पेलिंगकडे लक्ष द्या. 1 strawberry आणि many strawberries. Strawberries that in gardens grow are plump and juicy fine, but sweeter far as wise men know, spring from the woodland vine. Here, poet is telling us that strawberries that we grow in a garden, in a farm, are plump and juicy. That is, they are very fat. The word plump means having a soft, round body, fat. स्ट्रॉबेरीज ज्या आपण गार्डनमध्ये किंवा फार्ममध्ये ग्रो करतो त्यांची आपण खूप काळजी घेतो. त्यांना वेळच्या वेळी खत देत असतो, मॅन्युअर करत असतो, पाणी देत असतो, हो की नाही. मग त्या कशा असतात? प्लम्प म्हणजे फॅट, बिग, मोठ्या मोठ्या, आणि ज्युसी असतात. ज्युसी म्हणजेच रसदार असतात. But here poet is telling that these strawberries are fine to taste. म्हणजेच या स्ट्रॉबेरीज टेस्टला फाईन असतात, ठीकठाक असतात. But sweeter far as wise men know, spring from the woodland vine. Sweeter means containing a lot of sugar. खूप गोड. Now wise men, who are the wise men? कोण आहेत wise men? Wise men are men who have traveled far, who had great experience, who have great knowledge. Wise men म्हणजे ज्यांना खूप अनुभव आहे, ज्यांना खूप नॉलेज आहे, त्यांना म्हणतात वाईस मॅन. सो व्हॉट डू दे नो? काय माहीत आहे त्यांना? दे नो दॅट द स्ट्रॉबेरीज that spring from. Now what do you mean by spring from? Here the word spring from means grow from. जिथे ते grow होतात. From where they are growing? In the woodland. Woodland means land that has a lot of trees growing on it. Means forest. And vine. Vine means a stem of a creeper plant. Strawberries are creepers. The plant of a strawberry creep on the ground. Creep करत असतात ते ग्राउंडवर. So here the poet is telling us that all the wise men who have traveled far and wide, they have great knowledge about things. ज्यांना खूप नॉलेज आहे, जे खूप एक्सपिरियन्स्ड आहेत, अनुभवी आहेत, त्यांना माहीत आहे. They know that the strawberries that grow in the wild, in the forest. ज्या स्ट्रॉबेरीज फॉरेस्टमध्ये, रानावनामध्ये ग्रो होतात, ज्यांची कोणीही काळजी घेत नाही, दे आर ग्रोईंग नॅचरली इन द नॅचरल एन्व्हायरमेंट. दोज स्ट्रॉबेरीज आर स्वीटर विच आर ग्रोन इन आवर गार्डन, इन आवर फार्म्स. सो स्ट्रॉबेरीज दॅट इन गार्डन्स ग्रो आर प्लम्प अँड ज्युसी फाईन, बट स्वीटर फार ॲज वाईस मेन नो, स्प्रिंग फ्रॉम द वुडलँड वाईन. मीन्स इथे पोएट सांगत आहे की ज्या स्ट्रॉबेरीज आपण गार्डनमध्ये, आपल्या फार्ममध्ये ग्रो करतो, त्यांची आपण काळजी घेतो. त्या बिग असतात, फॅट असतात, प्लम्प असतात, ओके, ज्युसी असतात, रसदार असतात, पण टेस्टला कशा असतात? फाईन असतात, ठीकठाक असतात. पण जे वाईस मेन आहेत, अनुभवी व्यक्ती आहेत, त्यांना माहीत आहे की ज्या स्ट्रॉबेरीज वुडलँडमध्ये ग्रो होतात, म्हणजेच रानावनामध्ये, फॉरेस्टमध्ये ग्रो होतात, त्या स्वीट असतात. कशापेक्षा स्वीट असतात? ज्या गार्डनमध्ये ग्रो होतात स्ट्रॉबेरीज त्यांच्यापेक्षा ज्या वुडलँडमध्ये स्ट्रॉबेरीज ग्रो होतात त्या स्वीट असतात. नेक्स्ट स्टॅन्झा. नो नीड फॉर बोल और सिल्वर स्पून, sugar or spice or cream, has the wild berry plucked in June beside the trickling stream. No need for bowl or silver spoon, sugar or spice or cream. Here poet is saying that there is no need for a bowl. Now what do you mean by a bowl? A bowl is a round deep vessel. So poet is saying that there is no need of any bowl or any silver spoon, means no need of any fancy bowls and spoons. इथे पोएट काय सांगत आहे की
स्ट्रॉबेरीज खाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे भांड्याची गरज नाही आहे, बोलची. ओके, बोल म्हणजे वाटी आपण म्हणतो त्याला. सो पोएट इथे सांगत आहे की तुम्हाला स्ट्रॉबेरीज खाण्यासाठी, या वाईल्ड ज्या फॉरेस्टमध्ये ग्रो होतात स्ट्रॉबेरीज, त्या स्ट्रॉबेरीज खाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बोलची किंवा कोणत्याही फॅन्सी स्पूनची गरज नाही आहे. त्याच प्रकारे आपण जेव्हा स्ट्रॉबेरीज खात असतो तेव्हा स्ट्रॉबेरीजपासून बरेच आपण पदार्थ बनवत असतो, फ्रूट सलाड वगैरे. सो त्याच्यामध्ये आपण शुगर ॲड करतो, स्पायसेस म्हणजे मसाले ॲड करतो, क्रीम ॲड करतो. ओके, सो या ज्या फॉरेस्टमध्ये ग्रो होणाऱ्या स्ट्रॉबेरीज आहेत वुडलँडमध्ये, त्या स्ट्रॉबेरीज खाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बोलची गरज नाही आहे, स्पूनची गरज नाही आहे, शुगर किंवा स्पाइस मसाल्यांची गरज नाही आहे किंवा क्रीम ॲड करण्याची सुद्धा गरज नाही आहे. Has the wild berry plucked in June beside the trickling stream. So here the poet is saying that these strawberries that are growing in the woodland, they are plucked. Now plucked means pulled out from the plant. तोडणे त्याला म्हणतात plucked. So here the poet is saying that those strawberries that are growing in the woodland, they are plucked in the month of June. Why in the month of June? जून मंथमध्ये का तोडल्या जातात स्ट्रॉबेरीज? कारण ही जी पोम राईट केलेली आहे, म्हणजे जे रायटर आहे ते रायटर युकेतले आहे आणि युकेमध्ये समर सीझन असतो जूनमध्ये आणि स्ट्रॉबेरीज ग्रो होतात तिथे जूनमध्ये. म्हणून इथे पोएट सांगत आहेत की ॲज द वाईल्ड बेरी प्लक्ड इन जून मंथमध्ये या ज्या वाईल्ड बेरीज आहेत त्या प्लक केल्या जातात. बिसाइड द ट्रिकलिंग स्ट्रीम, ट्रिकलिंग मीन्स फ्लोइंग स्लोली इन व्हेरी स्मॉल अमाऊंट. झरा तिथे खूप कमी प्रमाणात पाणी वाहत असतं, अशा ठिकाणी या स्ट्रॉबेरीज ग्रो झालेल्या. सो या ज्या स्ट्रॉबेरीज असतात त्या त्यांच्या नॅचरल सराउंडिंगमध्ये ग्रो झालेल्या असतात, नॅचरली ग्रो झालेल्या असतात, त्या स्वीट असतात, खूप टेस्टी असतात. कशापेक्षा टेस्टी असतात? त्या स्ट्रॉबेरीजपेक्षा टेस्टी असतात ज्या गार्डनमध्ये ग्रो होतात, त्यांची आपण फार काळजी घेत असतो, त्यांना मॅन्युअर वेळच्या वेळी पाणी देत असतो. त्या स्ट्रॉबेरीजपेक्षा या ज्या वुडलँडमध्ये ग्रो झालेल्या स्ट्रॉबेरीज आहेत त्या खूपच स्वीट असतात, टेस्टी असतात. आणि या स्ट्रॉबेरीजला खाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बोलची, स्पूनची गरज नाही आहे. त्याचप्रमाणे यामध्ये टेस्ट, जास्तीची एक्स्ट्रा टेस्ट आपल्याला मिळावी यासाठी त्यामध्ये शुगर ॲड करण्याची गरज नाही आहे, स्पायसेस मसाले ॲड करण्याची गरज नाही किंवा क्रीम ॲड करण्याची सुद्धा गरज नाही आहे. या स्ट्रॉबेरीज तशाच तोडून जून मंथमध्ये खाल्ल्या जातात. आणि या कुठे असतात, कुठे ग्रो होतात? तर ट्रिकलिंग स्ट्रीमच्या इथे ग्रो झालेल्या असतात नॅचरली. नाव let's read this poem again. Strawberries that in gardens grow are plump and juicy fine, but sweeter far as wise men know, spring from the woodland vine. No need for bowl or silver spoon, sugar or spice or cream, as the wild berry plucked in June beside the trickling stream. So here the poet says that though the strawberries that grow in gardens are big and juicy and fine, wise men know that those that grow on the vines in the woods are sweeter. There is no need for a bowl or silver spoon, sugar, spice or cream if one eats the wild strawberry that has been plucked in June from near a trickling stream. So that's all for today. We will meet again in our next video, which is based on question and answers of this poem. Do watch that video to understand this poem better. Link is given in the description box below. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.